हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझा एक ब्लाऊज शिवून झालेला आहे. कारण की हा ब्लाऊज अर्जंट होता. उद्या लग्न आहे आणि आज संध्याकाळपर्यंत त्यांना हा ब्लाऊज मला द्यायचा आहे. तर मग मी काहीही शूट केलेलं नाही, कटिंग वगैरे. डायरेक्ट ब्लाऊज शिवून झाला आणि त्यानंतर मग मी आता शूट करत आहे. तर हा ब्लाऊज त्यांना लग्नाला जायचं आहे आणि लग्नाच्या साडीवरचा हा त्यांचा ब्लाऊज आहे. तर सिंपल गळा होता, यू शेपमध्ये आणि डीप होता. तर त्याला फक्त लेस लावायची होती, लटकन लावायचे होते. तर ते मी कपड्याचेच केलेले आहेत, कारण अर्जंट असल्यामुळे लटकन माझ्याकडे अवेलेबल नव्हते. मग कपड्याचे लटकन असे सुंदर केलेले आहेत, नाडी लावलेली आहे माझ्याकडचीच. आणि असा हा ब्लाऊज तयार करून झालेला आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे. यावरची साडीही तयार करायची आहे आपल्याला. मस्त या साडीचं नाव बरंच मला आता आठवत नाही या साडीचं नाव, पण खूप ट्रेंडिंगमध्ये ही साडी चालू आहे. आणि ही साडी ब्लाऊज आणि शिवाय हळदीची एक साडी आहे त्यांची. त्या हळदीच्या साडीला फक्त फॉल बेडिंग करायची. म्हणजे त्यांच्या 2 साड्या आणि हा एक ब्लाऊज असे ही साडी तुम्ही बघू शकता. तुम्हाला नाव आठवलं तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी विसरले ह्या साडीचं नाव. तर अशी त्यांची तयार करून मला द्यायची होती, म्हणून मग शूट करायच्या नादामध्ये सगळं राहून गेलं असतं, म्हणून मग मी काही शूट करत बसले नाही. त्यांचं पहिले कंप्लीट केलं. ब्लाऊज आणि साड्यांना 2 फॉल बेडिंग करायचे आणि त्यानंतर म्हटलं का चला आपण आता शूट करूया ब्लाऊज शिवून झाल्यानंतर. तर जवळजवळ 4 वाजता मी त्यांना हे सगळं रेडी करून द्यायचे. आता हे रेडी करून झाल्यानंतर लगेच माझ्याकडं अजून एक अर्जंट ऑर्डर आली आणि म्हटलं आजचा दिवस काय अर्जंटमध्ये जातो आहे की काय समजत नाही. तर ही एक साडी आहे. तर या साडीवरचाही ब्लाऊज शिवायचा आहे आणि साडी फॉल बिडिंग करून द्यायची आहे. तर ही साडी तिला उद्या सकाळी पाहिजे. तर मग तोही ब्लाऊज मग कटिंग करून घेतला आणि शिवूनही घेतला आणि साड्यांना मग एकत्रित तिन्ही साड्यांना फॉल बिडिंग करून घेतली. तर कालचा हा सगळा प्रकार आहे. काल जे दिवसभरामध्ये शूट केलं होतं ते हे सगळं होतं. तर असं असतं का तुम्ही बघू शकता घरी आपण जरी आपलं बुटीक नसलं तरी घरी आपल्याला बरंचसं काम येत असतं. आणि कसं असतं, घरी जेव्हा आपण काम करतो तर तेव्हा आपण घरातलं एखादं काम बाजूला ठेवतो. अर्जंटमध्ये आलं का आपण ते पूर्ण करतो. आता बघा मी हे दिवसभरामध्ये हे एवढं काम केलेलं आहे आणि दिवसभरामध्ये जर आपल्याला 2 ब्लाऊज आपण अर्जंटचे शिवले तर त्याचे आपण निदान ₹100 तरी एक्स्ट्रा लावू शकतो. म्हणजे एका ब्लाऊजचे तुम्ही ₹50 एक्स्ट्रा लावू शकता. आता एक ब्लाऊज हा कटोरीचा ब्लाऊज होता आणि दुसरा ब्लाऊज जो शिवला मी तो तुम्हाला दाखवला नाही. तो दुसरा ब्लाऊज प्रिन्सेस कट होता. तर एक कटोरीच्या ब्लाऊजची शिलाई मी घेते ₹300 आणि लेस, लटकन, दोरी वगैरे असेल तर जसं आपण मार्केटमधून आणतो त्या प्राईसप्रमाणे लावून ते आपण प्राईस वाढवू शकतो. आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई मी घेते ₹400. तर तो अर्जंटमध्ये ब्लाऊज असेल तर तुम्ही ₹50 वाढवू शकता. आणि साडी फॉल बिडिंगचे मी घेते ₹60. तर असे माझे हे टोटल 2 साड्या आणि 3 साड्या आणि 2 ब्लाऊज जवळजवळ टोटल ₹1000 वरतीच झालेली आहे. तर समजा दिवसभरामध्ये जरी तुम्ही एवढं काम केलं तरी ते पुरेसं असतं. आणि सहज दिवसभरामध्ये एवढं काम केलं तर आपल्याला ही एवढी शिलाई मिळू शकते. आपल्या कामाचा मोबदला हा आपल्याला मिळून जातो. तर असं दिवसभरामध्ये जर आपण रुटीन ठेवलं तर नक्कीच आपल्याला दिवसाला आपण एवढं काम केलं तर आपल्याला एवढे पैसे मिळू शकतात. त्यानंतर मग संध्याकाळची वेळ आहे ही आणि संध्याकाळी हे सगळं कटिंगचं मी घेऊन बसली होती आणि बरेचसे ब्लाऊज कटिंग करायचे होते. तर जे काही अस्तर होते ते सगळे कट करून घेतले आणि टी व्ही बघता बघता हे माझं काम चालू होतं. आणि आता जवळजवळ वाजायला आलेले आहेत 8 आणि स्वयंपाकाचा अजून काहीच तपास नव्हता. म्हणून म्हटलं का चला जेवढं कटिंग झालं आहे तेवढं बस झालं. आता आपण स्वयंपाकाच्या मागे लागूया. आणि हे दुसऱ्या दिवशी शूट केलेलं आहे. मग म्हटलं का हा ब्लाऊज आता शिवून घेऊया. आणि हा ब्लाऊज होता माझ्या आईचा
आणि मग म्हटलं का चला आता बरेच दिवस झाले तो ब्लाऊज शिवायचा राहिला होता म्हणून तो शिवून घेतला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा इन्कम वाढवू शकता घरी बसून अगदी कमी वेळामध्ये. 3 ते 4 तासामध्ये, जास्तीत जास्त 4 तास मला लागले असतील ते ब्लाऊज शिवायला आणि 4 तासामध्ये तुम्ही ₹1000 नक्कीच कमवू शकता. तर शिलाई कामाला तुम्ही कमी समजू नका आणि आपल्या ह्या कलेमधून आपण खूप इन्कम कमवू शकतो. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.